तर बदलापूरच्या प्रकरणावर 11 तासानंतर एफआयआर दाखल झाला। तिथेच खरी समस्या असल्याचं सुशी शाह यांनी म्हटलंय। राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर पुरुष कर्मचाऱ्याला मुलींच्या स्वच्छतागृहात प्रवेश कसा असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। सुशीबेन शाहांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। म्हणजे मला जेव्हा कळलं तेव्हा आमची डीसीपीओ आहे तिकडे तुरंत पालकांबरोबर पोलीस स्टेशनला गेली। आता पॉक्सोचा केस असते, इमिजिएटली गुन्हा दाखल, इन्व्हेस्टिगेशन असतेच। ते आपली इन्व्हेस्टिगेशन करत आहेत, ते बाई ते एसीपी इन्व्हेस्टिगेशन इथे जा तिथे जा, अँड आफ्टर 11 hours एफआयआर दॅट इज वेअर द प्रॉब्लेम। म्हणजे मनोरुग्ण वगैरे काय नाही, पण इन अ गर्ल्स बाथरूम कसं काय एक पुरुषला एक्सेस असते, कसं तुम्ही कॉन्ट्रॅक्टला बॅकग्राऊंड चेक न करताना देता। जेव्हा हे झाला होता तिकडे ठाण्यामध्ये पण, थँक्यू भाऊ, ठाण्यामध्ये पण घे भाऊ, ठाण्यामध्ये पण झाला होता तेव्हा मी गाईडलाईन्स दिली होती की जोपर्यंत शाळामध्ये मुलं आहेत, जोपर्यंत शाळाचा युनिफॉर्म घातलेला आहे तोपर्यंत जबाबदारी शाळाची आहे।